सांगलीमधून हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्याविरोधात एमआयएम आक्रमक झाली आहे। इचलकरंजीबाबत पाटलांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यावरून आता एमआयएम आक्रमक झालेली आहे। जनतेची हर्षवर्धन पाटलांनी माफी मागावी असं महेश कांबळे म्हणाले। इचलकरंजी पाकव्याप्त शहर असल्याचं तुलना या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांनी केली होती। पीओकेशी इचलकरंजीशी तुलना हर्षवर्धन पाटील यांनी केलेली होती आणि त्यावरून एमआयएम आक्रमक झालेली आहे। तर इथल्या लोकांची हर्षवर्धन पाटलांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली। धैर्यशील माने आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की इचलकरंजीचा लोकसभेचा मतदारसंघ तसा पाहिला तर पाक व्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे तो, कारण आजूबाजूला सगळी वादळ वेगळी होती। आजूबाजूला सगळ्या शक्ती काय अदृश्य असतील काय प्रकट असतील, पण या सगळ्या शक्ती आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या वावठळामध्ये सुद्धा त्यांनी दिवा लावला। ते धैर्यशील मानेचं मी मनापासून अभिनंदन करतो। काल एका खाजगी कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एक वाचाळ वक्तव्य केलं की इचलकरंजी हा पाकव्याप्त काश्मीर झालेला आहे। हे वक्तव्य करणं म्हणजे इचलकरंजीमधल्या सर्व समाजांना शिवी दिल्यासारखं प्रकार आहे। अशी घटना ही हर्षवर्धन पाटलांच्याकडून अपेक्षित नव्हती। म्हणून मी आज एमआयएम पक्षाच्या वतीनं हर्षवर्धन पाटील यांचा जाहीर निषेध करतो आणि हर्षवर्धन पाटलांनी इचलकरंजीच्या समस्त इचलकरंजीकरांची जाहीर माफी मागावी। इचलकरंजीमध्ये तुम्हाला कुठल्या समाजाकडे बघून पाकव्याप्त काश्मीर असं बोलावं असं वाटलं, याचं स्पष्टीकरण हर्षवर्धन पाटलांनी तात्काळ द्यावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।